जय हिंद, नमस्कार. मी जयंती कठाळे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाशे. जीवन करी जित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. या पूर्ण कर्माला यज्ञाचं महत्त्व दिलं गेलंय. यज्ञाची आहुती, यज्ञ कर्माचं पुण्य लाभतं म्हणतात. जेव्हा एखादा गृहस्थ, एखादा व्यक्ती जेवायला बसतो आणि जेवण झाल्यानंतर तो पूर्ण ब्रह्माची ढेकर देतो, त्या दिवशी, त्या वेळेला, त्या स्टेटला पूर्ण ब्रह्म असं म्हटलं जातं. काय मजा आहे ना. मी काल तुमच्याशी मिशेलिन स्टारचे एटिकेट्स या विषयावर बोलली. आज मी तुमच्याशी त्याच एटिकेट्सला आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये आपल्या आयांनी, आपल्या आजांनी, आपल्या वडिलांनी, आपल्या पूर्ण पूर्वजांनी कसं सेट करून ठेवलंय आणि कसे हे ISO स्टँडर्ड्स, कसे हे मिशेलिन स्टार्सचे एटिकेट्स आपण जन्माचे सांभाळतोय, हे तुम्हा सगळ्यांना मला मनापासून सांगायची इच्छा होते. सगळ्यांची ताटं वाढल्याशिवाय जेवायला सुरुवात करू नका. वदनी कवळ घेतल्याशिवाय पहिला घास उचलू नका. एकमेकांना टच न करता बसा. जेवायला बसताना सरळ पानांवर सरळ स्ट्रेट बसा. माझ्या खरंच अंगावर काटा येतो जेव्हा आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमधनं हे सगळ्या जगाला मिळालेलं कल्चर आहे आणि आज लोक त्याची वाहवा करतात आणि आपणच आपलं कल्चर विसरत चाललोय. पूर्ण ब्रह्म त्याच कल्चरची परत एकदा तुम्हाला आठवण करून देत आहे. पॅलेट परफेक्शन 21 लक्झरियस महाराष्ट्रीयन डेलिकसीज या सिरीजच्या अंतर्गत आम्ही लोक तुम्हाला भेटवतोय आपल्याच मराठी पदार्थांना, पण ग्लॅमरस पद्धतीने, त्या सगळ्या रेग्युलेशन्स प्रमाणे. मी काल तुम्हाला सांगत होती की जेवताना मोबाईल्सवर हॅलो, हाँ आ रहा हूं रे, अभी नहीं, बाद में बताना, अभी खाना खा रहा हूं, असले प्रकार चालत नाहीत. काय आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या आयांनी आपल्याला म्हटलं नसेल की अरे जेवताना कमीत कमी मोबाईल बाजूला ठेव. मग आजपासून तो मोबाईल बाजूला गेला पाहिजे. तो फ्लाईट मोडमध्ये टाका, सायलेंटमध्ये टाका, पण जेवणाच्या ताटावर बसताना मोबाईल घेऊन बसू नका. पहिला रूल आपल्या मराठी संस्कृतीचा, जो आपल्याला पहिल्या दिवशीपासून सांगितला गेला. आमच्या घरात हा रूल माझ्या मामाने लावला. आम्हाला घरात सोडा, आम्हाला आमच्या जिथे पाळणा लावलाय तिथं एक कचऱ्याचा डबा ठेवलाय. त्या डब्यामध्ये आम्हाला आमचे मोबाईल्स, आमचे आयपॅड्स, आमचे लॅपटॉप्स अक्षरशः टाकावे लागतात. त्याच्याशिवाय घरात सुद्धा एंट्री देत नाहीत. सरळ सांगतात हे घर आहे, तुमचे टेक्निकल ऑफिसेस नाही. जर ऑफिसचं काम खूप महत्त्वाचं असेल तर तेवढं संपवा, मग घरात घुसा. त्याच्याशिवाय एंट्री घेऊ नका. जेवायला बसताना तर परमिशनच नसतात मोबाईलला हात लावायची, कारण त्याच मोबाईलला आपण शौचाला घेऊन जातो आणि त्याच मोबाईलला आपण आपल्या डायनिंग टेबलवर ठेवतो. हे खरं असेल आणि हे 100% खरं असेल याची मला खात्री आहे. किती जर्म्स, किती बॅक्टेरिया आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो याचा कोणाला अंदाजही नाहीये. मोबाईल्स बाजूला ठेवा. जेवायला सरळ बसा. किती साधा रूल आहे. आई बाबा मागणं येऊन सरळ पाठीवर थाप मारून जातात, अरे सरळ बस रे जेवायला. तेच मिशेलिन स्टार्सचे एटिकेट्स आहेत. यू हॅव टू सिट स्ट्रेट, डोंट लाई युअर हँड ऑन द टेबल. आपल्या जेवणाच्या ताटांवर असे हात ठेवायचे नाहीत. पूर्ण झोपून जेवायचं नसतं. पाठ आणि मान सरळ पाहिजे. सरळ पद्मासनात बसवावं लागतं. आजकाल पद्मासनं जमत नाहीत, पण कमीत कमी मांडी घालून खाली बसायचा तर प्रयत्न करा. पूर्ण ब्रह्मामध्ये आम्ही पूर्ण वैदिक पद्धतीने चौरंग पाठाच्या पंक्ती लावल्या आहेत. खरंच बसून बघा. टेबलवर बसल्यानंतर माझ्या आईने कायम माझ्या पायावर फटका मारलाय, कारण लेडीज पाय क्रॉस करून बसतात आणि जेंट्स हेच पाय समोर क्रॉस करून बसतात. कारण लेडीजच्या स्टँडर्ड हाईट प्रमाणे त्यांची हाईट आणि टेबलचं मेजरमेंट कायम चुकलेलं असतं. म्हणून त्या एजवर बसून क्रॉस करतात सो दॅट दे कॅन रीच टू द प्लेट. माझ्या आईचं म्हणणं असतं एजवर बसा, सरळ बसा, दोन्ही पावलं स्ट्रेट जमिनीवर ठेवा. दोन्ही पावलं आणि मेटाबॉलिझम छान होतं. मिशेलिन स्टार्सचे एटिकेट्स, महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीच्या आपल्याच कल्चरचे रेग्युलेशन्स. किती साम्य आहे ना या सगळ्या गोष्टींमध्ये. आजचा हा व्हिडिओ किती जण बघतील, किती जणांना हे पटेल, किती जणांच्या कानी कपाळी जाईल मला माहिती नाही, पण मी जे शिकली, मी जे अनुभवलं ते तुमच्यासोबत शेअर करते. तिसरा महत्त्वाचा रूल. पहिला रूल स्ट्रेट बसा. दुसरा रूल क्रॉस पाय ठेवू नका. तिसरा रूल मोबाईल टेबल्सवर किंवा तुमच्या जेवणाच्या जागी ठेवू नका, ते कुठेतरी दुसरीकडे ठेवा.
चौथा रूल, सगळ्यांचे जेवणाचे ताटं वाढल्यानंतर जेवायला सुरुवात करा. ऑल कोर्स एव्हरीबडी इन द ग्रुप शुड गेट प्लेटेड अँड देन यू कॅन स्टार्ट. किती बेसिक आहे. प्रत्येकाच्या पानात अन्न पडल्यानंतर सुरुवात करा. काय प्रॉब्लेम आहे? हा रूल आपल्याला आपल्या मायबापांनी कायम शिकवला. आपण कधी तो मानला नाही मला जायचंय. आईनी 5वा रूल जो सांगितला तो हा सांगितला. रादर हा रूल मला माझ्या वडिलांनी ठासून टोसून अगदी अगदी डोक्यात घुसवला की जेवताना हळू जेवावं जयंती. हळू खा ताई. घास छोटे घे. बसड बसड करत तुम्ही लोक घास घेता, दचड 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 पाणी पिता, उभ्या उभ्या पाणी पिऊन हात धुवून. कुठली घाई असते तुमच्या जीवाला देवाला ठाऊक. कुठं पोहोचायचं असतं तुम्हाला ते त्या देवालाच ठाऊक. कशाची घाई आहे? 1-2 मिनिटं, अर्धा तास लवकर उठा ना. जर तुम्हाला 9 वाजता निघायचंय तर उठा ना 4:30-5:30ला. काय हरकत आहे? तुमचं योगा होतंय, तुमचं बाकी सगळं होतंय, बरोबर जेवायला बसणं होतं आणि मग जा ना. पण नाही, आम्ही त्या डेस्कवर जेवणार. असं 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 असं. कोणीही तुम्हाला मिशेलिन स्टार लेवलचे 3 तासाचे कोर्स घ्या असं म्हणतच नाहीये. पण जे जेवायला बसलेत ते नीट जेवा, हळू घ्या, छोट्या प्रमाणात खा. कार्ब्स, प्रोटीन, त्याच्यानंतर तुमचे विटॅमिन्स, ते कॅल्शियम, ते सगळं तुमच्या पोटात गेलं पाहिजे. हे आपल्या महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये सगळं आहे. म्हणून तर आपल्या थाळीला पूर्णब्रह्म म्हटलं जातं. या पूर्णब्रह्म थाळीमध्ये 60% प्रोटीन, 60% कार्ब आणि उरलेलं सगळं ताट ऍक्च्युली भाज्यांचं असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या चवींचं असतं. या चवी तुम्हाला क्रिस्पीनेस पासनं, खारटपासनं, तुरटापासनं तर गोडापासनं तर प्रत्येक तिखटाच्या चवीपासनं 5ही चवी तुम्हाला देतं आहे. सगळ्यात शेवटी जेवणाच्या दही खा. एक डेझर्ट म्हणजे स्वीट, म्हणजे आपण म्हणतो ना मला गोडानी एंड करायला आवडतो, तसा एक एंड गोडाचा करावा म्हणून डेझर्ट सगळ्यात शेवटी ठेवले जातात. डेझर्ट खाल्ल्यानंतर 10 मिनिटं बसा, 5 मिनिटं थांबा. घाई कशाची आहे? मोबाईल्सला हात लावू नका. तुमच्या आईनी स्वयंपाक केलाय, तुमच्या बायकोनी स्वयंपाक केलाय, तुमच्या मैत्रिणींनी केलाय, तुम्ही स्वतः केलेला आहे. त्या स्वयंपाकाचं कौतुक करा. त्या दिलेल्या स्वयंपाकाचं, ज्या बनवलेल्या स्वयंपाक करणाऱ्याचं कौतुक करा. त्याला थँक्यू म्हणा. एकदा तर म्हणून बघा, किती आनंद होईल त्या व्यक्तीला की बाई ग फक्त मेथीचीच भाजी केली होती का आज, आई ग उद्यापासून कोशिंबीर करेल, असं म्हणून ती बाई सरसकट कामाला लागेल. एका तुमच्या हगमुळे तिचं आयुष्य पुढचे 15 दिवसाचं का होईना पण आनंदी जाईल. चला लेकराला आवडलं काहीतरी. हा 6वा रूल होता की तुम्ही त्यांनी टाकलेल्या एफर्ट्सला अप्रिशिएट करता आहे. सो अप्रिशिएट युअर शेफ, अप्रिशिएट द टीम who has made that meal for you, appreciate everyone who is around you, appreciate that situation, that environment who has given you that food, appreciate everybody before you close your dinner or your meal. काय गंमत आहे ना, मिशेलिन स्टार्सचे टिकेट्स ऐकायला आपल्याला सगळ्यांना ओ माय गुडनेस, वाव, इट्स सो अमेझिंग, नो दे हॅव सच अ ग्रेट रेग्युलेशन्स. बॉस, वी ऑल्सो हॅव दॅट. महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये हे सुद्धा आहे, पण आपण कधी ते बघितलं नाही. बहुधा ते बघायची वेळ आली आहे. कोणी म्हणतं रामराज्य पुढच्या 50 वर्षात येणार, कोणी म्हणतं 25 वर्षात येणार. मी म्हणते रामराज्य आज आलंय. कधी जगून तर बघा. या रामराज्यातले आपण सगळेच ते प्रजाजन आहोत की जिथं आपले संस्कार आपला राम आहे आणि आपले आशीर्वाद आपली सीतामाई आहे. बघा विचार करून. आणि याच पूर्ण पद्धतीने आजपासून जेवायला सुरुवात करा. मिशेलिन स्टार क्युरेटेड डिनर्स पूर्ण ब्रह्म तसंही सर्व करतच आहे. याचे बुकिंग्स आणि त्याचे नंबर्स लवकरच आमच्या सिरीजवर रिलीज होणार आहे. उद्यापासून तुम्हाला बघायला मिळणार आहे ॲक्च्युअल सिरीजचे एपिसोड्स. पॅलेट परफेक्शन 21 लक्झरियस महाराष्ट्रीयन डेलिकसीज तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन येत आहे मिशेलिन स्टार महाराष्ट्रीयन डिशेस, ज्या तुम्ही सगळेजण आवर्जून ट्राय करा पूर्णब्रह्म सेंटर्समध्ये. आता पूर्णब्रह्म बऱ्याच ठिकाणी चालू होतात आहेत. परत एकदा आपण सर्वांपर्यंत पोहोचतोय. अगदी कतार म्हणा, डब्लिन म्हणा, आपण आणखीन किती देशांमध्ये, किती जागांवर, किती ठिकाणी पोहोचणार आहे, हे सगळं फक्त तुमच्या आशीर्वादाने पॉसिबल. माझं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी मिळून
महाराष्ट्रीयन फूडला एका इंटरनॅशनल लेवलवर घेऊन जाण्यासाठीचे प्रयत्न सगळ्यांनी मिळून करूया. तुमची आवडीची डिश कुठली आहे ते नक्की आम्हाला या व्हिडिओमध्ये लिहून पाठवा. आणि आजपासनं तुम्ही कोणाला या जेवणासाठी हग दिलाय त्याचं नाव पण लिहून पाठवा. आम्हाला आवडेल आई असा कमेंट आलेला. धन्यवाद. बाय.